नमस्कार सगळ्यांचंच या सेशनमध्ये खूप खूप स्वागत आहे. शुभ दुपार. श्री स्वामी समर्थ. सो आज आपला रेकी लेवल 1चा आपण अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत आलेलो आहे आणि आजचा आपला या प्रवासाचा शेवटचा दिवस आहे. ठीक आहे ना? कोणासाठी शेवटचा आहे? ज्यांच्यासाठी ही स्टेप इथेच आजपासून संपणार आहे. पण जी लोकं माझ्याबरोबर आलेली आहेत, नव्याने जुळलेली आहेत, ज्यांनी एनरोल केलेले आहेत, त्यांच्यासाठी एक नवीन इनिंग, एक नवीन टर्निंग पॉइंट त्यांच्या आयुष्यामध्ये निर्माण होणार आहे. याची गॅरंटी मी देते तुम्हाला. माझ्याकडे लेव्हल 2 केल्यानंतर, लेव्हल 2, लेव्हल 3 केल्यानंतर कधीच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये निराश होणार नाही, याची गॅरंटी मी देते. ठीक आहे? येस. सो पुढे जाऊया आपण. बरंच काय तुम्हाला मिळणार आहे. सो आता जे मिळणार आहे ते सांगण्यामध्ये पॉइंट नाही, शिकण्यामध्ये, अनुभवण्यात आपण त्याच्यामध्ये मजा घेऊया. ठीक आहे ना? चला. आणि कालपर्यंत रात्री अगदी 1:30 वाजता पण कोणी-कोणी पेमेंट केलेलं आहे. 1:30 वाजता पेमेंट केलेलं आहे. सो मी थोडी सरप्राईज झाली, की अरे बापरे! एवढ्या रात्री कसं काय पेमेंट आलं? सो त्यांचे सुद्धा खूप-खूप आभार, की भले काही लोकं बाहेर आहेत कामानिमित्त, सो त्यांना नाही जमत आहे. सो त्यांनी 1:30 वाजता का होईना केलंय. थँक सो मच. ठीक आहे? चला. करूया सुरुवात. सगळ्यांनी आपापल्या प्लेसवर बसायचं आहे. येस. जसं मी सांगितलेलं, की 200च्या, 100च्या किंवा 50च्या नोटा तुमच्याकडे ठेवायच्यात आणि तुम्ही जास्त श्रीमंत असाल, तर 500च्या नोटा ठेवल्यात तरी चालेल. पण त्या 3 नोटा तुम्हाला स्पेंड नाही करायच्यात पुढच्या 4 महिन्यासाठी. ठीक आहे ना? 3 ते 4 महिन्यासाठी मॅक्सिमम. सो अशा नोटा आणा. त्यामुळे मी 100, 50 अशा सांगितलेल्या आहेत तुम्हाला. कारण कुठलीही नोट घेतलात तरी नोट ही काय आहे? लक्ष्मीचं प्रतीक आहे. 5ची घ्या, 10ची घ्या. काही प्रॉब्लेम नाही. ओके. जाऊया आपण पुढे. आणि रेकॉर्डिंग सुरू आहे का एकदा सांगा, नाही तर त्या दिवशी सारखं गोंधळ नको व्हायला. सुरू आहे ना? ओके. चॅट. ओके. मला एक थंब दाखवा. ओके. ठीक आहे. थँक सो मच. चला. काल आपण 1 मिनिट काल आपण सगळे अफर्मेशन पाहिले. सकाळी उठल्यानंतर काय अफर्मेशन द्यायचे हे मी तुम्हाला सांगितलेलं. आता आणखीन काही लोकांचं असेल, मॅडम आम्हाला हेल्थसाठी थोडंसं डीपमध्ये अफर्मेशन सांगा बरं. तर मी त्यांच्यासाठी थोडेसे अफर्मेशन हे डीपमध्ये सांगते. ठीक आहे? हेल्थसाठी अफर्मेशन. आता बघा, आपल्याला काही हेल्थ इश्यूज असेल, काही आजार असेल, तर त्याचं नाव न घेता त्या आजारातून आपण बरे झालेलो आहोत आणि आपण छान एनर्जेटिक आहोत असं म्हणायचंय. मग कसं? आय एम हेल्दी अँड फुल ऑफ एनर्जी. ऑल इज वेल इन माय लाईफ. माझ्या लाईफमध्ये खूप छान सगळं चाललंय. ऑल इज वेल. आमिर खानला आठवायचं. आय एम बॅलन्स. आय सी द गुड इन माय लाईफ, मायसेल्फ. माझ्यामध्ये मी नेहमी सगळं चांगलंच बघते. आय मेक पॉझिटिव्ह चॉईसेस फॉर माय हेल्थ. माय लाईफस्टाईल इज हेल्दी अँड हॅपी. माझी लाईफस्टाईल कशी आहे? हेल्दी आहे आणि हॅपी आहे. आय एम बॅलन्स. मी पूर्णपणे बॅलन्स आहे. ओके. देन आय हील क्विकली अँड इझिली. काय आजार असेल तर आजाराचं नाव घ्यायचं नाहीये. मी सांगितलं, की असा-असा आजार मला झालेला आहे असं बोलायचं नाही. या आजारातून मी सही सलामत बाहेर पडलेलो आहे. आय हील क्विकली अँड इझिली. मी माझ्या स्वतःच्या बॉडीला खूप इझिली हील केलेलं आहे आणि हील केलेलं आहे. नाऊ आय एम एनर्जेटिक असं तुम्ही बोलू शकता. सो हे झालं हेल्थ अफर्मेशन. सो इथपर्यंत क्लिअर आहे का? आधी सांगा, नाहीतर मध्येच मला म्हणतात, "मॅडम परत सांगा, हे करा." इथे सांगा मला क्लिअर आहे? क्लिअर असेल तर चॅट बॉक्समध्ये मेसेज करा. ओके. क्लिअर. थँक सो मच. चला आता पुढे जाऊया. रिलेशनशिपसाठी अफर्मेशन. आता बघा, कोणाच्या लाईफमध्ये काही होऊ शकतं, काही टर्निंग पॉइंट येऊ शकतो. त्यामुळे 10 वर्ष रिलेशनशिप आपले खूप छान आहेत, पण मध्येच काहीतरी ब्रेकअप झाले, मग त्यासाठी काय म्हणायचंय? आय एम फुल ऑफ ग्रॅटिट्यूड फॉर माय वंडरफुल रिलेशनशिप. आता माझ्या लाईफमध्ये माझे जे काही नातेसंबंध आहेत, त्यासाठी मी या परमेश्वराची खूप-खूप आभारी आहे. ठीक आहे? आय गिव्ह अँड रिसीव्ह सॉरी आय गिव्ह अँड रिसीव्ह लव्ह फ्रीली अँड जॉयफुली. मला माझ्या आयुष्यामध्ये प्रेम आणि आनंद सगळं काही खूप छान आरामात मिळत आहे. आय एम लव्ह अँड रिस्पेक्टेड फॉर हू आय ट्रुली आय एम. मी जे आहे त्याच्यासाठी मी स्वतःवर प्रेम करते आणि स्वतःला रिस्पेक्ट देते. माय पार्टनर लव्हज अँड ॲक्सेप्ट मी जस्ट द वे आय एम. मी जशी आहे तसं माझा लाईफ पार्टनर, माझ्या जोडीदारांनी मला स्वीकारलेलं आहे. आय एक्सेप्ट दॅट आय एम इन्फिनिटली लव्ह. मी अथांग प्रेमासाठी प्रेम एक्सेप्ट करीत आहे, स्वीकार करीत आहे. ठीक आहे? सो आता करिअरसाठी.
नेहमी तुमच्या करिअरसाठी तुम्ही थँकफुल असायला पाहिजे. थँक यू युनिवर्स फॉर सच अ वंडरफुल जॉब और बिझनेस. आय लव्ह माय वर्क अँड गिव्ह 10x व्हॅल्यू टू माय वर्क. 10 पटीने जास्त व्हॅल्यू मी माझ्या कामाला देते. आय एम कमिटेड अँड टेक 100% रिस्पॉन्सिबिलिटी फॉर माय रिझल्ट. आय एम ते नका घेऊ. आय एम अ लीडर विथ ते पण नका घेऊ. थँक यू युनिवर्स टू हेल्पिंग मी टू अचीव डॅश डॅश प्रॉफिट इन माय बिझनेस. जेवढं तुम्हाला प्रॉफिट हवंय तुमच्या बिझनेसमध्ये तेवढं अचीव करण्यासाठी युनिव्हर्सला सांगायचं माझी हेल्प करा. देन थँक यू युनिवर्स फॉर एक्स्ट्रा ऑर्डिनरी करिअर इन माय करिअर किंवा इन माय लाईफ असं सुद्धा बोलू शकता तुम्ही. ठीक आहे. सो हे झालं करिअरसाठी आणि हे झालं रिलेशनशिपसाठी. आता थोडक्यात आपला पुढचा सेशन जो आहे, कोणता सेशन आहे आपला? फूड अँड वॉटरला चार्ज कसं करायचं, पैशाला कसं चार्ज करायचं. सो त्याच्या आधी आपण एक छोटासा फीडबॅक घेऊया का? एक मिनिट.